नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे सावजी पद्धतीने मटन रेसिपी। हे 1 किलो मटन आहे। याला लागणारं साहित्य: सुकं खोबरं, चक्री फूल, अर्धा चम्मच मिरे, खाकस, 2 चम्मच धने, 1 चम्मच सोप, छडेला, 1.5 चम्मच जीरं, 2 मोठी वेलची, 3 छोटी वेलची आणि हे कलमी। हे 5 कांदे आहेत आणि हे 3 टमाटर। तुम्ही टमाटर टाकले तरी चालते, नाही टाकले तरी चालते, हे ऑप्शनल आहे। 2 पडी तेल, तमालपत्र, थोडं जिरं, हे 3 कांदे आहे। याच्यामध्ये मी आधी मटण कमीत कमी 15 मिनिटं तरी याच्यामध्ये शिजवून घेणार आहे। थोडीशी हळद, 1 चमचा मीठ, छान परतून घेऊया। या कांद्यामध्ये याला कमीत कमी 15 मिनिटं असं शिजवून घ्यायला लागेल। हे परतून झालंय। आता याला 15 मिनिटं कमीत कमी झाकून शिजवून घेऊया। पण मुख्य म्हणजे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण मटणाला स्वतःचं अंगचं पाणी असतं, ते पाणी सुटेल, त्याच्यामध्येच ते मटण शिजून येणार आहे। आता हे आपलं छान 15 मिनिटं मी याला होऊ दिलेलं। हे बघा, याच्यामध्ये मी पाणी काही घातलेलं नाही, याच्यामध्ये त्याच पाण्यामध्ये शिजवलेलं आहे। आता मी याला मसाल्यामध्ये फ्राय करते। जिरं, हे वाटण आहे,
छान शिजलेला. आता आपण याच्यामध्ये मटण घालूया. मसाल्यामध्ये आता छान एकजीव केला आहे हे. आता याला 5 ते 7 मिनिटं मसाल्यामध्ये मुरू देऊ. एकदा परत अजून छान फिरवून घेऊया याला. याच्यामध्ये मी पाणी घालते आहे. पाणी गरम करूनच घाला. ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. आता उकड काढून घेणार आहे. झाली आपली मटण रस्सा तयार. सावजी पद्धतीने छान झणझणीत स्वादिष्ट अशी. तुम्ही पण बनवून बघा. कोथिंबीर घालतीये. या पद्धतीने बनवून बघा नक्की तुम्ही आणि मला कमेंट करून सांगा की कशी वाटली. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.